जिंदगी में रहना है तो काम कर प्यारे. सकाळी पाहुणे आले बाबा एवढं देऊन दे नंतर पैसे देतो. सकाळ सकाळी नाचते बापाने उद्या दिलं का सकाळ सकाळी आता दुकान उघडलं की झाला उद्या बिजा भेटणार नाही तू ट्रॅकिंग तळून घे चालू तुझे जुरीला काय कोण बाजरी आणली काय नाही जरा भिजल्यावानी तू वाटते खुशाल बोलले भाकरी खाताना आता घरी गेल्यावर वरून गोपी घेतला काय होतं त्याला तुम्ही बाजरीचं दळण दिलं तर गावाचं पीठ कुठून आलंय. मग तवाची तवा तुम्हाला करून घ्यायचं नाही घ्यायचं आता पर्याय नाही तुम्हाला गावाच्या भाकरी करून खावा लागते मला काय सांगू नका नाही काय तुम्हाला गिराईक बघू द्या पीठ कमी आले पीठ चोरलं काय. काय आजी पडलं तुम्हाला एक एक पाहिली तर म्हणतात दीड पाहिल्या भाकरी गहू घेऊन येतात वरून मला थोडी काय टाकता मी काय चोरच्या पीठ वाटलं काय अहो अक्षरशः माहिती ना आता तोंडात पीठ जाऊ तर मी काम करीतो इथं बया ते सांगतात रे बया बाबूराव कोणाला फोन आला गाड्या हा हॅलो मम्मी बोल ना घरी पाहुणे आलेत मटण केले लवकर ये. मटण केले अजिबात टेन्शन घेऊ नको तुझ्या कोणाकडून बाजरी बिजरी काय घेऊ नको देऊ थोडे पीठ आहे तुम्ही चोरून आपल्या मरणाचं पीठ पडलं. 3 भाकरी आहे तो आणि त्या दिवशी बुधवारच्या बाजारातून गोपीचंद मसाला आणलाय गोपीचंद मसाला सोडून दुसरा मसाला भाजीत अजिबात दिसला ना पाहिजे आधी सांगतोय मम्मी म्हणली चांगले दळण अरे तू आई सुद्धा म्हणे अशी बाजरी ना असे तांदूळ व्यक्त करून जरा करीतो तर तुझी मम्मी सुद्धा म्हणे अमेरिकेहून दळून आणलं का नुसत्या पांढऱ्या भाकरी अक्षरशः माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येतो कधी कधी उदारीवाल्यांनी एवढा पितोळ आणलाय मला आता वाटत आता त्यांना ना बाकी घेऊन द्यावं डायरेक्ट माझ्या पदर मध्ये घरीच दळणं राहते त्यांचे अक्षरशः लाईट बिल भरायचं सुद्धा पैसे नाही राहत राहू तुम्हाला काय सांगू अक्षरशः इतिहास जुन्या काळात आजोबांच्यापासून आमची गिरणी त्या काळात तर माझ्या आजोबांच्या इंग्रजांचे दळणं दळलेले मग बघा आणि आता मी दळितोय.